नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर वेडिंग सीझन मध्ये कामी येणाऱ्या साड्या, त्यामध्ये खास करून पैठणी, कांजीवरम, पटोला, गडवाल, इरकल किंवा तर कतान सिल्क अशा प्रकारच्या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला पॉवरलूम आणि हँडलूम दोन्ही व्हरायटीज प्रीमियम रेंजच्या कुठे बघायला मिळणार आहेत तर काकड पैठणी या स्टोअर मध्ये बघायला मिळणार आहेत. काकड पैठणी खरं तर एक खूप जुना ब्रँड आहे. घरातून त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आणि आता त्यांनी आपल्या लालबाग मध्ये लालबाग मध्ये मी सध्या आहे. लालबाग मध्ये त्यांनी नवीन कोरा स्टोअर ओपन केलेला आहे. खूप स्पेशियस आहे. बऱ्याच वेळासाठी येऊन खरेदी करू शकता. बसण्यासाठी चांगली सोय सुविधा त्यांनी केलेली आहे. यांच्याकडे सेमीचं पण कलेक्शन आहे जे फर्स्ट फ्लोअरला आहे. पण आज आपण त्यांच्याकडे पॉवरलूम आणि हँडलूम साड्यांचं जे स्पेसिफिक वेडिंग कलेक्शन आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. ते असणार आहे त्यांच्या बेसमेंट मध्ये. तिथे तुम्हाला खरेदी करता येईलच. किती आहे, प्राइस रेंज काय काय आहे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आता येऊयात मुद्द्यावर. काकड पैठणी यांचं हे नवीन स्टोअर आहे ते कुठे आहे सांगते. मंडळी, काकड पैठणी मध्ये तुम्हाला खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं सांगते. आता मी आहे लालबाग मध्ये. तुम्ही माझ्या मागे हनुमान मंदिर पाहू शकता. ह्याच्या अगदी शेजारी लालबागचा राजा बसतो. कुणालाही विचारा लालबागचा राजा कोणत्या गल्लीत बसतो. त्या गल्लीत तुम्हाला स्ट्रेट आतमध्ये यायचंय. चिवडा गल्ली मध्ये पण पुढे आला तर तुम्हाला लगेच लालबागचा राजा कुठे बसतो त्याच्या बॅक साईडला तुम्हाला यायचंय. आणि तुम्ही हा जो रस्ता पाहताय या रस्त्याच्या एकदम शेवटी मसाल्यांची दुकानं आहेत, म्हणजे फेमस आहेत खूप. तर मसाल्यांची दुकानं आहेत याच रोडवरती तुम्हाला यायचंय. या रोडवरती नारायण उद्योग सोसायटी गेट नंबर 1 दिसेल. ही बिल्डिंग खूप फेमस आहे लालबाग मध्ये चिवडा गल्लीमध्ये. ह्याच्या अगदी अपोजिट साईडला काकड पैठणीचं नवीन कोरा स्टोअर तुम्हाला बघायला मिळेल. गणेश नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं या बिल्डिंगचं नाव आहे. चला जास्त वेळ वाया न घालवता त्यांच्याकडे साड्यांचं कलेक्शन पाहूया. लेट्स गो. तर मंडळी, काकड पैठणीमध्ये आलेलो आहोत आणि यांच्याकडे खूप सुंदर पैठणी साड्यांचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत. सोबतच बाकीच्या साड्या पण आहेत, जसं कांजीवरम आहे, पटोला आहे. अजून कोणत्या साड्या पाहणार आहोत? आपल्याकडे पैठणी सोबत इरकल, गडवाल, कांजीवरम, पटोला, नारायणपेठ, पेशवाई, जिजामाता, कतान सिल्क, बनारस सिल्क म्हणजे असे वेगवेगळे प्रकार पैठणी साड्यांच्या व्यतिरिक्त आहेत. क्या बात आहे, मस्त. आजचं कलेक्शन पाहणार आहोत आपण. खूप सुंदर येल्लो कलर काढलाय आणि कॉम्बिनेशन बघा किती क्लास वाटतोय. ही प्युअर सिल्क पॉवरलूमची वा, पैठणी मस्त. आता ह्या साडीमध्ये हे असे शोल्डर मोर दिलेले आहेत. पल्लूवरती एकच कलर मध्ये मोरांची अशी लाईन दिलेली आहे. बॉर्डर एकदम नाजूक अशी छोटीशी आहे. काही ग्राहकांना छोट्या बॉर्डर लागतात, काहींना मोठ्या लागतात. मस्त. आणि ह्याचा ब्लाउज जो आहे तो साधारण असा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे. अरे वा, व्हेरी नाईस. खूप क्लास कलर आहे. बुट्टा नाजूक आहे, बॉर्डर नाजूक आहे. ह्याच्यामध्ये बॉर्डर थोडीशी मोठी झाली. बॉर्डर कॉन्ट्रास्ट आहे, थोडी मोठी झाली. बुट्टा सिमिलर आहे. बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पल्लू जो आहे तो मल्टी कलर मध्ये आला. अरे वा, वेगवेगळ्या रंगांमध्ये. ही सुद्धा पॉवरलूमची आहे. पॉवरलूमची, पण ही फील ऍक्च्युअल मध्ये प्रॉपर हँडलूमची देते. म्हणजे एवढं सॉफ्ट आणि कमाल वाटतंय. हो हो, मस्त. आणि आपल्याकडे एका पॅटर्न मध्ये हे असे एवढे सगळे कलर आहेत. हा पूर्ण रकाना त्या साड्यांचा आहे. वा, आणि हे सगळे रंग आहेत त्यातले? हो, सगळे. ह्याच्या व्यतिरिक्त पण असतात, येतात जातात, चालूच असतात. वा, त्याच्या साधारण आय थिंक 35-40 पेक्षा जास्त असावेत ना हे रंग? नक्कीच नक्कीच. वा, मस्त. आता जी साडी दाखवली त्याच्यामधले हे कलर आहेत. किती छान. खूप व्हायब्रंट कलर कॉम्बिनेशन आहेत. हे बघा, इथे रेड कॉम्बिनेशन मध्ये पण आहे. ते निऑन ग्रीन कॉम्बिनेशन म्हणतो तसंही आहे. ऑफकोर्स तुम्ही स्टोअरला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी नीट बघता येऊ शकते. एका कलर मध्ये वेगवेगळ्या रंगाचे कॉम्बिनेशन आपल्याकडे असतात. समजा आता हा रॉयल ब्ल्यू कलर आहे, त्याला पिंक आहे, रेड आहे, ऑरेंज आहे, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन येतात. मस्त. आता तुम्ही एकदा मला म्हणालेलात की आपल्याकडे कस्टमायझेशन होतं, राईट? तर कस्टमायझेशनचे नेमकं प्रकार कसा आहे किंवा कस्टमायझेशन मध्ये आता समजा माझ्याकडे 50 कलर अवेलेबल आहे, पण एखादा कलर तुम्ही बाहेरनं फोटो काढून आणला, बा मला अशी पाहिजे, आणि जर ती माझ्याकडे नसेल मी तुम्हाला सेम तयार करून देईन. अरे वा. किंवा तुम्हाला नववार तयार करून पाहिजे, नववार पण तयार. आपल्याकडे स्टॉक मध्ये ऑलरेडी भरपूर व्हरायटी आहे, तुम्ही खाली आज जाणारच नाही. किती छान, हे मस्त. पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही मनात एखादा कलर ठरवून आला असाल तर मी तुम्हाला तो तयार करून, त्याला वेळ लागतो. बरं, पण ते पॉवरलूमच्या साड्यांमध्ये होतं की हँडलूमच्या साड्यांमध्ये? दोन्ही साड्यांमध्ये. पॉवर मध्ये पण होईल आणि हँडलूम मध्ये पण. अरे वा, म्हणजे बघा किती छान कस्टमायझेशन. बऱ्याचदा असं होतं की स्टोअर्स मध्ये फक्त हँडलूमच्या साड्या कस्टमाइज केल्या जातात, पण काकड पैठणीमध्ये तुम्हाला दोन्ही पॉवरलूम आणि हँडलूम दोन्ही प्रकारच्या साड्या कस्टमाइज करून दिल्या जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये मीना मोर आहे. अरे वा, हे खूपच सुंदर दिसतंय.
2 प्रकारच्या बुट्ट्या बुट्टी आहेत आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा असा मल्टी कलर पल्लू आहे. सही. ग्रीन आणि राणी रंगाचं कॉम्बिनेशन हे पैठणीमध्ये खूप उठावदार दिसतं. व्हेरी नाईस. कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे. सही. ह्याच्यातले रंग किती आहेत आपल्याकडे? ह्याच्यामध्ये आपल्याकडे साधारण हे 35 एक कलर आता अवेलेबल आहेत. वा! 35 च्या पुढेच आहेत. ह्याच्यामध्ये बघा पेस्टल शेड पण आहे. सो से फॉर एक्झाम्पल हे पिंक सोबत पिंक कॉम्बिनेशन हे पण एक ऑप्शन आहे. त्यानंतर खूप युनिक असा कलर तुम्हाला मिळेल धूपछाव मध्ये, त्याला पण असं कॉम्बिनेशन मेहंदी कलर आहे. मेहंदी कलर म्हणजे त्याचं ग्रीन मध्ये कॉम्बिनेशन बघा ताई, किती छान. हे कॉम्बिनेशन मिळताना खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. वा, खूपच सुंदर. म्हणजे एवढे कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळतील हे सेल्फ मध्ये पण दिसतंय. अजून मग बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथे भेट दिली की तुमच्या लक्षात येईलच. बरं, आता पॉवरलूम तर आहेच, पण ना प्रत्येक महिलेची अशी इच्छा असते की एकतरी हँडलूमची साडी माझ्या वॉर्डरोब मध्ये असावी. तर आपल्याकडे तुम्हाला हँडलूम एक साड्या हवी आहेत आहे, का? माझ्याकडे तर हजारोनी आहेत. दाखवतो बघा. ग्रेट, तेही बघून घेऊयात. वा, किती आता सुंदर कलर आहे. तुम्हाला सांगू ताई, हा जो पैठणीचा सुरुवातीचा जो प्रकार होता ना, हा आता सगळीकडे बंद झालाय. फक्त आम्ही ती टिकवून ठेवली. ह्या पल्लूला सिंगल पल्लू बोलतात. ओके. सिंगल पल्लू पैठणी मिळतच नाही. ओ, हे फक्त आपले स्वतःचे लूम आहेत म्हणून आपण तयार करत आहोत. मस्त. हे रेड कलर मध्ये आणि सेल्फ मध्ये आता सध्या सेल्फचा ट्रेंड चालू आहे. अगदीच. व्हेरी नाईस. मस्त आहे हे. ही सुद्धा हँडलूम आहे. आता आपण मगाशी बघितली ना, तिचा पल्लू छोटा होता. आपण आता ह्या साडीमध्ये त्याचा पल्लू जो आहे तो मोठा केलेला आहे. हे बघा. अरे वा, खूपच छान. म्हणजे त्या पहिल्या पैठणीमध्ये 7 मोर होते, तर ह्याच्यामध्ये 14 मोर आहे. बरं. मोठा पल्लू बोलतात, भारी पद. वा, आणि कम्प्लीट साडी अशी, आणि ही हँडलूमची आहे. ही कशी ओळखायची? तर पुढून आणि मागून साडीचा पदर तुम्हाला सेम दिसतो. देयर इज नो डिफरन्स. आणि कुठेच त्याचे धागे दोरे किंवा जरी निघालेली नसते. खूपच छान. हे बुट्टी ऍक्च्युअली जे पारंपरिक ट्रेडिशनल पद्धतीच्या पैठणी यायच्या ना, सेम त्या पद्धतीची सेम. मी आमच्या दुकानाचं वैशिष्ट्य हे पारंपरिक साड्या जपण्याचंच असं ठेवलेलं आहे. खूप छान, मस्त. आणि कलर किती सुंदर बघतोय आपण. चिंतामणी, ही सुद्धा हँडलूम आहे. आता ह्या साडीमध्ये शोल्डर मोर आहेत. अरे वा. बऱ्याच पैठण्यांमध्ये असं असतं ना की शोल्डर मोर मिळत नाही किंवा पारंपरिक काठ मिळत नाही, बट ते ऑथेंटिसिटी जी पैठणीची ती इथे खूप मेंटेन केली. हँडलूम साड्या मिळताना खूप कठीण होतं ताई. वा, कलरफुल मल्टी कलर मध्ये मोर्स आहेत. किती छान. फुलांचं आणि मोरांची डिझाईन एकत्र असं युनिक पल्लू पण पैठणीमध्ये मिळत नाही. खूपच छान. आणि ही कम्प्लीट साडी तुम्हाला अशा पद्धतीच्या बुट्टीने भरलेली मिळणार आहे. दिस इज व्हेरी नाईस. खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. ऑफकोर्स तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर बघा ना किती, हे बघा. जी आता ब्ल्यू बघितली, ही हा रॅक ना त्या साड्यांचा. वा, ह्याच्यामध्ये पण बघा किती युनिक. तुम्हाला एकदम स्काय ब्ल्यू कलर पण अवेलेबल आहे. तुम्हाला पेस्टल पाहिजे तर पेस्टल सुद्धा आहे, आणि छान छान पेस्टल कलर आहेत ताई. खूप मस्त कलर्स आहेत हे. व्हेरी नाईस. खूप. आणि हे सगळे कलर्स पैठणीमध्ये खूप गाजलेले आहेत आणि खूप गाजतात. खूप छान दिसतात हे घातले की. ब्लॅक लवर साठी पण आहे बघा. ब्लॅकला रेड, मरून, ग्रीन. नाही, सो ब्लॅक पैठणी पण मिळेल इथे. आता ही एक आहे बघा. ही पॉवरलूमची मुनी आहे. अच्छा, पॉवरलूमची. ओके. ह्याच्यामध्ये आपण मीना बुट्टा दिलेला आहे. नाईस. आणि सोबत हे मुनियाची बॉर्डर आहे ह्याला. हे महत्वाचं. मुनिया पैठणीमध्ये मुनियाची बॉर्डर, त्याच्यावरती जास्त भर दिला जातो आणि पदर त्याच्यावरती भर दिला जातो. आणि किती क्लास वाटते ही. पॉवरलूमची साडी वाटतच नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ही ऍक्च्युअल मध्ये रिअल पैठणीचंच रेप्लिका असल्यासारखं वाटतंय. प्रत्येक महिलेचं बजेट असतंच असं नाही ना, मग त्यांच्यासाठी मग हा असा पॉवरलूम मधला हा प्रकार आहे. नेक्स्ट काय बघतोय? ब्लॅक लवर साठी चंद्रकोर बुट्टा. त्याच्यात चंद्रकोर मध्ये ही फुलं दिलेली आहेत. वा, ही एक ओपन करून बघूयात का? म्हणजे प्रेक्षकांना आपण त्या बुट्टीचा अंदाज देऊ शकतोय. नेहमी चंद्रकोर पैठणी ही चंद्रकोर सोबत येते फक्त, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर फुलांची आणि चंद्रकोर अशी ते गाणं तुम्ही ऐकलं असेल बघा, नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची. ते हे ठिपके त्याला म्हणतात. वा, आणि प्रॉपर गोल्डन जरीचं काम आहे ह्याच्यावर. पल्लू बघा आता किती सुंदर आहे. हा बघा. वा, सही. हे शोल्डर वरती म्हणजे फ्लोटिंग पल्लू ठेवला तर खूपच सुंदर दिसेल. आता आमच्याकडे पैठण्यांचे ना ताई प्रकार वेगवेगळे आहेत, कलर कॉम्बिनेशन, पण त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पल्लू सुद्धा वेगवेगळे आहेत. राधाकृष्ण पल्लू.
पैठणीमध्ये राधाकृष्ण पल्लू हे खूपच युनिक आहे. किती क्लास. प्रॉपर माठाची डिझाईन आहे, पानांची डिझाईन दिसतीये, झाडाची डिझाईन दिसतीये. खूपच सुंदर. झोका दाखवलाय त्यात राधाकृष्ण खूप कमाल. झोका घेताना. आणि साडीचा रंग कसा आहे तो साडीचा दाखवूया. रंग हा बघा, हा अशा पद्धतीचा रंग आहे. आणि बुट्टी पण बघा किती सुंदर रेखीव बुट्टी दिल्या गेल्या त्याच्यावरती जरीच्या. कोयरी बुट्टी आहे. खूप छान आहे. आपल्याकडे ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील का, की असं काही कस्टमायझेशन समजा कसं आता आहे ताई, ह्याच्यामध्ये. आता ह्या पैठण्यांना जसं तुमचं अक्षर वेगळं आहे, माझं अक्षर वेगळं आहे, तसं प्रत्येक कारिगरची कारिगिरी वेगळी आहे. पण तुम्ही मला म्हणालात की मला हा कलर आणि हा पल्लू पाहिजे, तो तुम्हाला तयार करून देईल. अरे वा, बघा जर नसेल तर, customization. असेल तर तुम्हाला रेडीच आहे. मस्त. पण ज्याच्यामध्ये राधाकृष्ण होतं, समजा एखाद्याला काही वेगळी डिझाईन हवी असेल, कोणाला वेगळं काही तुम्हाला सांगू, मोटिव्ह हवं माता असेल तर. महालक्ष्मी पाहिजे हम्म. किंवा तुम्हाला देवाचे कोणाचे किंवा तुमचे स्वतःचे फोटो जरी पाहिजे असेल तरी ते आम्ही त्याच्यावर तुम्हाला उतरवून देऊ. किती छान, मस्त. स्पेशालिटी आहे. व्हेरी नाईस. ताई तुम्हाला आता तुम्ही म्हटलं ना, तुम्हाला चंद्रकोर दाखवली, ही एका आमच्या कस्टमरची ऑर्डर आहे. माझ्या मोबाईलवरती त्यांचे सगळे मेसेज वगैरे आहेत, दाखवायला तेवढा वेळ नाहीये. ही नुकतीच आली म्हणून तुम्हाला दाखवतो. त्यांना हा कलर पाहिजे होता. वा. आणि ह्या कलर मध्ये त्यांना चंद्रकोर बुट्टा आणि राधाकृष्ण पल्लू पाहिजे होता. हा बघा. वाव, सुपर्ब. काय क्लास दिसतंय हे. व्हेरी नाईस. हा कलर पण किती गोड आहे, जो मगाशी आपण बघितला त्यातले. पण हा म्हणजे ह्या अशा आपल्या स्पेशालिटी आहे की आता त्या ताईंनी आम्हाला अशी अशी साडी पाहिजे वर्णन केलं, त्या वर्णनाप्रमाणे आता नुकतीच तुमच्या समोर आली आहे. मस्त. सो बघा, हे असे कस्टमायझेशनचे ऑप्शन्स पण तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहेत. बरं, आता हा एक कलर बघा किती व्हायब्रंट आहे. पेस्टल शेड. मोराचा बुट्टा बघा किती मोठे सुंदर मोठे आहेत आहे. आणि मेन सुटसुटीत आहेत. हे छान. वा. कमळ आणि मोर. लोटस आणि पिकॉक. किती छान. सगळ्या साड्या खूप युनिक आणि खूप कमाल आहेत. तुम्हाला कलर बघा ना, आता ह्या पॅटर्न मध्ये सगळे एवढे सगळे कलर, एक एक पॅटर्न मध्ये हा जो रकाना आहे ना, तो त्या पॅटर्न मध्ये आहे. वा. जर तुम्ही ही साडी काढली तर ह्याच्यामध्ये हे एवढे सगळे कलर आहेत. किती छान. म्हणजे एक साधारण 35-40च्या आसपास कलर शेड. क्लास. तेवढा स्टॉक आम्ही ऍट अ टाइम ठेवतो. याच्या व्यतिरिक्त समजा एखाद्या ग्राहकाची जर डिमांड असेल की मला बाबा हाच कलर पाहिजे, हेच कॉम्बिनेशन पाहिजे, तयार करून देऊ. मस्त. ही एक बघा. आता आता ह्या साडीमध्ये आपण मीनाकारी दिलेली आहे. हा ब्लाउज पीस आहे आणि हा पल्लू आहे. ओहो, ही कलांजली पैठणी ह्यालाच म्हणतात का? कलांजली कसं आहे, लोक कुठल्याही साडीला कुठल्याही नावाने विकतात. ज्या साडीला बुट्टा पूर्ण भरलेला आहे त्या साडीला कलांजली बोलतात. ओ, ओके. मस्त. हे पण ह्याच्यामध्ये बुट्टा मीनाकारी मध्ये. व्हेरी नाईस. कम्प्लीट भरलेला आणि हे सेल्फ मध्ये. व्हेरी नाईस. याचा ब्लाउज पण सेम असेल. रनिंग, कॉन्ट्रास्ट नाही. बर. खूप सुंदर कलर काढलाय त्यांनी आता. हा कलर बघा, हा माधुरी दीक्षितच्या अंगावर मागे एका कार्यक्रमात पाहिलेला. सुंदर. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या बुट्टी पण तुम्ही जर इथे बघितलं तर बुट्टा सुद्धा वेगवेगळा असतो. छान. आणि ही हातमागावरची आहे का? नाही, ही पॉवरलूम आहे. पॉवरलूम. बर. पदर पण खूप युनिक पद्धतीने भरलेला आणि रंगही सुंदर. हे कॉम्बिनेशन बघा. ही पूर्ण हातमागावरची. पूर्ण हातमागावरची. हातमागावरची असून पण ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे बुट्टी आहेत. खरं तर किती वेळ लागला असेल हे सगळं करायला. बरं, आता हा झाला तुम्हाला वरचा अंगाचा रंग. हा तुम्हाला आता पल्लू दाखवतो त्या साडीचा. आता ह्या साडीमध्ये पल्लूची साईज आहे ती खूप मोठी आहे. ओहो, सही. आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन किती मस्त दिसतंय. कम्प्लीट साडी धूपछाव मध्ये. आता हा एक कलर दाखवला, आता ह्याच्यामधले तुम्हाला कलर दाखवतो. इथून कलर सुरू झालेत, हे बघा. त्याच्या पाठीमागे सुद्धा पूर्ण कलर भरलेले. वाव. ह्याच्यामध्ये पेस्टल शेडही दिसतात, डार्क शेड्सही दिसतात. सगळ्या प्रकारचे कलर आहेत. मस्त. म्हणजे आय थिंक वन स्टॉप सोल्युशन आहे. घरामध्ये लग्न असेल तर प्रत्येकीसाठी तुम्हाला इथे वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स, सगळे प्रकारचे रंग. समजा नवरी मुलगी आहे, विधीसाठी जी साडी लागते येल्लो, त्याच्यापैकी एक. खूप सुंदर आणि लाईट वेट आहे. ओहो, पूर्णपणे. आणि पूर्ण किती नाजूक आहे. बुट्टा नाजूक आहे, बुट्टा जवळ आहे आणि संपूर्ण साडीला शेवटपर्यंत बुट्टा भरलेला आहे. पल्लूवरचं वर्क सुद्धा, पल्लूची साईज सुद्धा मोठी आहे. वा.
तुम्ही एक शोल्डरवर घेऊन बघा ताई. येस, मी इकडनं घेऊ का अशी? तुमच्या सोयीनुसार घ्या. येस, खूप सुंदर कलर आहे हा. ह्याच्यामध्ये किती कलर्स असतील? आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे 30, 35, 40 कलर असतात. मस्त ही साडी ना आमची सगळ्यात जास्त विकली जाते. हो, हा, ही खूप ट्रेंड मध्ये आणि अनेक मुली, नवरी मुली असतात ना, त्यामुळे ह्याच्यामध्ये नऊवार तयार करून घेतले. वा. आणि हातमागावरच्या प्युअर हातमाग. हातमागाच्या असून पण जास्त हेवी नाहीयेत, एकदम नाजूक, एकदम रेखीव काम आहे. आणि complete हा साडीवर. प्रकार तुम्हाला बाहेर मिळणं कठीण आहे. खूप याची सुंदर आहे. कॉपी नाहीये. म्हणजे तुम्हाला हा जो प्रकार आहे ना, हा मिळणं कठीण आहे. थोडंसं याच्यात डिफरंट मिळू शकेल. वाव, खूपच सुंदर आहे पण हे. आणि सगळे सेल्फ रंग मिळतील की कॉन्ट्रास्टही मिळेल याच्यात? सगळे सेल्फ. सगळे आता सेल्फचा ट्रेंड चालू ट्रेंड आहे अगदी. आणि ह्या साड्या आमच्या वेटिंग मध्ये जातात. म्हणजे ग्राहक आहे ना, ते आम्हाला सांगतो की आम्हाला हा कलर, त्यांनी आधी बघून गेलेले असतात, बोलतात हा कलर आम्हाला पाहिजे, नसेल तर आम्ही तयार करून देतो. मस्त. बरं, आता जी येलो साडी आपण बघितली ना मंडळी, त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच कलर ऑप्शन्स हे अवेलेबल बघा आहेत. ना, हा पूर्ण रकानातच हा कलर नाही. किती व्हायब्रंट आणि किती क्लास कलर्स आहेत. हे सगळे कलर्स तुम्ही सेलिब्रिटींकडे पाहिले असतील जे वापरतात, आणि सोबत तुम्ही लग्न सराईमध्ये पण हे नक्की युज करू शकता. आमच्याकडे ह्याच्यातलं एखादं बघू शकते का? हो हो, बिलकुल. हा एक ग्रीन दाखवतो. वाव, आता ह्याच्यामध्ये बुट्टा थोडा मोठा झाला. बरोबर. पण अगेन खूप क्लास, एकदम पारंपरिक पद्धतीची पैठणीची साडी जशी अपेक्षित असते त्या पद्धतीची. व्हेरी नाईस. बुट्टा संपूर्ण भरलेला आहे. ते तुम्हाला शोल्डरवर घ्यायचे असेल तर येस, ट्राय हो. करू शकता. खूपच सुंदर आहे हे. मस्त दिसतोय ना. ऍक्च्युली सेल्फ मध्ये साड्या नेसणं एक मस्तच ऑप्शन का असतो? द रिझन इज की तुम्ही ज्वेलरी सोबत खूप छान पद्धतीने स्वतःचा लुक क्रिएट करू शकता. त्यामुळे हे खूपच सुंदर आहे. आणि कॉन्ट्रास्ट तर बरेच ऑप्शन्स आहेत, पण सेल्फ मध्ये ना प्रॉपर रंग, प्रॉपर कलर डिझाईन्स ऑप्शन्स मिळत नाहीत, पण ते काकड पैठणीमध्ये मिळतील. नक्कीच. ताई, ह्या साड्यांचे रंग कशा प्रकारच्या धाग्यांनी जुळवल्यावरती तयार होतात, तुम्हाला थोडी माहिती देऊ का? हो हो, नक्की नक्की ती नक्की. मँगो दे. म्हणजे तो एक कलर मध्ये साडी तयार नाही होत कधी. उभा धागा आणि आडवा आडवा धागा, ह्या हो, हो, दोन हो. धाग्यांनी ती तयार होते. हे बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्ही क्लोज घ्याल तर थोडं लक्षात येईल. हा लेमन कलरचा धागा आहे आणि हा ऑरेंज कलरचा आहे. म्हणजे किती जवळ जवळ ते विणलं गेलं, जेणेकरून त्याचा एक रंग तयार हे होईल, दोन धागे एकत्र येऊन मग तुम्हाला ही शेड तयार झाली. व्हेरी नाईस. मस्त. आणि ज्याला ह्याचं माहिती आहे तोच फक्त साड्या सुंदर बनवू शकतो. खरंय. ग्रेट. आता पैठणीचं बरंच कलेक्शन पाहिलं, पण आपल्याकडे अजून पण काही वेगळे ऑप्शन्स आहेत का? आता तुम्हाला दाखवली ना, त्यातली अजून एक पैठणी दाखवतो. ओके. ही बघा. आता ह्याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे ते तुम्हाला साडी ओपन केल्यावरच लक्षात येईल. पैठणी अशी भरलेली, पूर्ण वा. पॉकेट पैठणी. सुंदर पैठणी, ती पण अशी पूर्ण भरलेली. युजली आपण बुट्टीच बघतो पैठणीवरती, पण ही कम्प्लीट भरलेली युनिक पैठणी. खूप कलर आहे त्यामध्ये सुद्धा. एक खूप 7-8 मस्त आहे. कलर तर आता अवेलेबल आहेत आणि काही कलरचं लूम वरती काम चालू आहे. बर, मस्त आहे हे. हा पण एक प्रकार ताई नवीन आहे. म्हणजे साडी संपूर्ण ही अशी आहे आणि त्या साडीवरती असं बॉर्डरचं वर्क आहे. हे बघा. ओ, म्हणजे पारंपरिक पद्धतीची काठ नसून त्याला मोराची, फुलांची डिझाईन देऊन मीनाकारी बॉर्डर देण्यात आली आहे. सुंदर. खूप ट्रेंड मध्ये हे नवीन नवीन प्रकार करावे लागतात. अनेकदा काय होतं, महिला काय म्हणतात की अरे आमच्याकडे पैठण्या खूप झाल्या, दुसरं काहीतरी वेगळं हवं. राईट. तुम्हाला पैठण्यांचेच प्रकार आमच्याकडे एवढे. आता ही हँडलूम सिंगल मुनिया पैठणी. ओ हो, सही. आणि ह्याच्यावरती तुम्हाला मोराची अशी बुट्टी मिळणार आहे. हे मोराची प्रॉपर डिझाईन आहे. आणि अगेन तुम्ही मुनिया बघू शकता. क्लास. ही प्युअर हातमागावरची आहे ताई. प्युअर हातमागावरची. आणि ह्या ज्या मोठ्या साड्या आहेत ना ताई, रिअली सांगतो प्रत्येकाला अफोर्डेबल नाही. खरंय. आणि जे घेतात ते स्वतः तयार करून घेतात. ते आहेच. म्हणजे आता माझ्याकडे 10 कलर तयार आहेत, ते माझे अडकून जाणार. पण आम्ही त्यांना दाखवायसाठी ते ठेवतो की बाबा ही अशी आहे, मग ह्याच्यात तुम्ही आम्हाला कलर सांगा, बॉर्डर सांगा, तुम्हाला हवं ते वर्क तयार करून देऊ. सही. आता ही आपली सेलिब्रिटी आहेत प्राजक्ता माळी, त्यांनी नेसलेली साडी आहे. ओके.
म्हणजे त्यांच्या अंगावर होती हा. असा फोटो मला एक ग्राहक घेऊन आला की आम्हाला अशी साडी तयार करून पाहिजे. अरे वा. आम्ही 2 साड्या केल्या, एक त्यांना विकली, एक आमच्याकडे स्टॉक मध्ये ठेवली. वा. म्हणजे याच्यावरती आता हा राग शुभ आणि हे असे कमळ असे तरंगताना दाखवले आणि ह्याचा फोटो तुम्ही स्क्रीनवर आता बघू शकता. म्हणजे समजा मला एखाद्या सेलिब्रिटीची साडी आवडली फॉर एक्झाम्पल, तर मी ती घेऊन आले आणि सांगितलं की मला अशी बनवून द्या. पैठण्यांमध्ये तुम्ही कुठलीही आम्हाला सांगा, तुम्हाला तयार करून देऊ. पैठण्या हातमागावरच्या तयार व्हायला 2 दिवस 4 दिवस नाही लागत, जास्त वेळ लागतो. बर. हा, महिनाभर तरी लागू शकतो, महिन्याच्या जास्तही जातात. अगदीच. ट्रिपल मुनिया ही नीता अंबानी साडी आहे का? नाही, नीता अंबानींची पुढे मी दाखवतो तुम्हाला. असाच रंग त्यांनी नेसला होता. वा. आसावली पल्लू. सुपर्ब. आणि हे ऍक्च्युली ना गोल्डन जरीचे पदर आहेत ना, ते सध्या खूप ट्रेंड मध्ये आलेत. हो. व्हेरी नाईस. प्रत्येकामध्ये मंडळी कलर ऑप्शन्स बरेच मिळणार आहेत तुम्हाला, पण तुम्ही इथे आला तर तुम्हाला ती बघता येऊ शकते. आता ताई ही जी आहे ना मोती रंग, मोती रंगामध्ये हिची बॉर्डरची साईज मोठी झाली. ह्याच्यामध्ये डॉक्टर मोर पोपट असे हे कारिगरीच्या भाषेत म्हटलं जातं. ही साडी खूप सुंदर आहे. रॉकेट पैठणी म्हणतात. म्हणजे ह्या ज्या पैठणी आहेत ना ताई, ह्या पिढ्यानपिढ्या चालतात. म्हणतात ना की आजीची पैठणी नात नेसते. बरोबर बरोबर. पल्लूवरचं वर्क बघा ताई, म्हणजे पॅरटचे पंख वगैरे बघा, फुलांचे रंग, डिटेलिंग खूप छान आहे. मस्त. मोराचे पण जे बाकीची डिझाईन तुम्ही बघताय ना, ती पण डिटेलिंग, पानं, फुलं, कळ्या असं ते सुंदर केलेलं आहे. मस्त. आणि कलर खूप छान आहे मुळात साडीचा. हा बघा, हा कलरच खूप क्लास दिसतोय. मोती कलर. कलर भरपूर असतात. आता एक हाताला लागेल आपला व्हिडिओ तसा भरपूर लांब जायला नाही. तर हे बघा, आता मगाशी आपण आसावली पल्लू बघितला, तोच पल्लू आपण बॉर्डर वरती उतरवला. हे बघा. अच्छा. हा, मगाशी जे आपण पदरवरती जी डिझाईन बघितली ती आता तुम्हाला इथे बॉर्डर वरती. आणि ह्याचा पल्लू पण तुम्हाला दाखवतो. आसावली पल्लूच आहे. आता आसावली पल्लू मध्ये ना ताई, कधी कधी हे जे आसावलीचे प्रकार आहेत ना, लोक मोठे मोठे करतात. 3 असतात, आपण ते 4 केले, म्हणजे सुटसुटीत दिसावं आणि रेखीव दिसावं. हो. मस्त. ही पण हातमागावरची आहे, पूर्ण हातमागावरची. सही. कलर मस्त आहेत. एक नीता अंबानींनी नेसलेली साडीचा फोटो तुमच्याकडे असेल, गुगलला सर्च करू शकता. त्याच्यावरती ना ही बॉर्डर आहे, ही लोटसची बॉर्डर आहे. हो. हे बघा, ही अशी प्रॉपर बॉर्डर आहे लोटसची आणि छोटे हलके मुनिया आहेत त्याच्यावर. हाच कलर, हीच बॉर्डर, फक्त साडी दुसरी होती. ओके. हातमागावरचीच होती. आता त्यांना काय कमी आहे. वा. हे लोटस आहे कम्प्लीट पल्लूवरती. सो आपण असं करून दाखवूयात प्रेक्षकांना. बस हे खूपच सुंदर दिसतंय आणि खूप रेखीव काम आहे ह्याच्यावरती. नाईस. एकदम नाजूक डिटेलिंग बरीच आहे ह्याच्यामध्ये. काका, सुरुवातीला तुम्ही म्हणालात की आपल्याकडे कांजीवरम आहे, पटोला आहे, इरकल आहे, तर त्या साड्यांचं इन शॉर्ट कलेक्शन आपण प्रेक्षकांना दाखवूयात. काय ना, व्हिडिओ खूप मोठा होण्यापेक्षा आपण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. अजून कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्हाला ऑफकोर्स स्टोरला भेट द्यावी लागणार आहे. पैठण्यांचे आपण सगळे मॅक्झिमम प्रकार बघितले. कलर त्यामध्ये भरपूर आहे, पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ही प्युअर सिल्क कांजीवरम आहे. ह्याच्यामध्ये 40-50 कलर आपल्याकडे असतात. बर. त्यानंतर ही सुद्धा कांजीवरम आहे, थोडी मोठी बॉर्डर आहे. ही कांजीवरम आहे, ही सुद्धा कांजीवरम, ही सुद्धा कांजीवरम. हे सगळे कांजीवरमचे प्रकार आहेत. बर. ही पण कांजीवरम, ही ब्रॉकेट कांजीवरम आहे, ही स्कर्ट बॉर्डर आहे. हे साऊथ मध्ये खूप चालतंय सध्या. राईट. पूर्ण हे बघा ना, तुम्हाला बघायची तर ही अशी बघा, पूर्ण जरीचं वर्क आहे. मस्त. त्यानंतर ही जी आहे ही क्रॉस वर्क वाली, म्हणजे हिचं वर्क असं तिरकस गेलेलं असतं आणि त्याच्यात गोल्डन सिल्वर आहे. राईट. सोना रुपा बुट्टी. हा, बरोबर. आता त्यानंतर ही आहे, ही मी तुम्हाला शोल्डरवर घेऊन दाखवतो. ही साडी खूप सुंदर आहे. ही अशी तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही. ही प्युअर हँडलूम गडवाल आहे. ही सुद्धा गडवाल आहे. हा बनारसी शालू आहे आणि हे कतान सिल्क बनारसी आहे. पण हे तुम्हाला मी एक एक पीस काढून दाखवले. याच्यामध्ये प्रत्येकांमध्ये आपल्याकडे बरेच सारे कलर ऑप्शन्स असतील आणि काय होतं, एवढ्या छोट्याशा व्हिडिओ मध्ये सगळं कलेक्शन दाखवता येत नाही. खरं. त्यामुळे मी एक एक पीस थोडा थोडा दाखवला. त्याच्यामध्ये भरमसाठ कलर आहेत आपल्याकडे. मस्त. तुम्हाला एक साडी मी शोल्डरवर घेऊन दाखवू का? हो हो हो, अगदीच अगदीच. या, ही हँडलूम गडवाल आहे.
येता पुढे वा. तुम्हाला शोल्डरवर हो 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 येस. वा. हा सो पल्लू पण बघा ताई. पल्लू पण खूप छान आहे आणि काठ पण मस्त. सो काठ दोन्ही साईडला खूप युनिक आहेत. म्हणजे वरच्या बाजूचा बारीक काठ आहे आणि छोट्या इथे दुसरी जी बाजू आहे तिथे तुम्हाला 2 प्रकारची बॉर्डर एकत्र करून मोठी बॉर्डर एक करण्यात आली आहे. आणि बुट्टी पण मोराची आणि फुलाची 2 प्रकारचे सोना रुपा म्हणजे गोल्डन आणि सोबत सिल्वर अशी बुट्टी मिळत आहे त्याच्यावर. क्लास. आणि जसं काका म्हणाले पदर. सो हा बघा हा असा पदर आहे. पदरची साईज मोठी आहे. मस्त भरीव आहे आणि एकदम मल्टी कलर मीनाकारी आहे. सुंदर. दुसरा हा एक पीस बघा ताई. ही सुद्धा गडवाल आहे. कडियल गडवाल. कलर किती सुंदर आहे हा. म्हणजे एक एकच कलर काढले ताई. माझ्याकडे भरपूर कलर आहेत. आता कसं आहे आपल्याकडे वेळ कमी आहे. हो. वा. सो एवढं सुंदर कलेक्शन आणि सॉफ्ट मटेरियल आहे. चापून चोपून नेसली जाणारी साडी आहे. पदर पण बघा मस्त. तुम्ही फ्लो वरनं तुमच्या लक्षात येत असेल की ती सॉफ्ट किती आणि लाईट वेट किती आहे. ग्रेट. आता ही एक साडी ना तुम्ही थोडस पुढे या. या साडी खूप सुंदर आहे. हिचं वर्क आहे ना पूर्ण तिरकस गेलेलं आहे. म्हणजे बॉर्डरच नाहीये या साडीला का? आहे पण ती अशी तिरकस गेलेली. या पुढे दाखवतो मी तुम्हाला. आता हा जो आहे ना हा पल्लू तुम्ही शोल्डरवर घ्या. आता हे वर्क वरती. अच्छा. सो हे खालून छोटं असं वरती होत गेलेलं आहे. मस्त. आणि पूर्ण ब्रॉकेट आहे. वा. हे निर्यांना वगैरे खूप सुंदर दिसेल. खूप ब्रॉकेट मध्ये कधी प्रकार आहे हा. हा आपल्याकडे खूप मागणीमध्ये. वा. सो क्रॉस जाणारी साडी म्हणजे तुमच्या पदरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला असा वरती चढताना आणि जो निर्यांचा पार्ट आहे तो असा क्रॉस दिसतो. खूप छान आहे हे. मस्त. आणखीन एक तुम्हाला एक साडी दाखवतो ताई. आता ह्या साडीवरती जे वर्क आहे ना हे असं तिरकस वर्क केलेलं आहे. म्हणजे हे करायला खूप कठीण असतं. हे बघा. अरे वा. सुंदर आणि हा एकदम जो बारीक वेल आहे काठ. हा जो वेल आहे हा असा तिरकस गेलाय. हो. जेव्हा तुम्हाला सरळ काम करायचं असतं ना थोडं सोपं असतं. तिरकस काम करणं ना थोडं डिफिकल्ट फार कठीण जातं. मस्त. निष्णात कारीगर लागतात. हे पटोला पण आहेत ना आपल्याकडे? हो हो हो. ही बघा. हे हात मागावरचे पटोले. वा. किती छान. फीलच त्याचा जाणवतोय एकदम सॉफ्ट मध्ये. व्हेरी नाईस. आणि ऑथेंटिक पद्धतीचे पटोला आहेत हे. पटोलांचे पण बरेच प्रकार आहेत आणि कलर आहेत. पटोला झाला. हे कतान सिल्क आहे. हे तुम्हाला बटर पेपर पेक्षा पण लाईट मटेरियल आहे. वा. मस्त. कलर आणि किती युनिक आहे. ओनियन पिंक तो जरा रस्ट केला ना तर त्या पद्धतीचा रस्टी कलर आहे हा. सही. बरं आता ही एक इरकल बघा. ही तर फारच सुंदर साडी आहे. हिचा रिच पल्लू आहे. लव्हेंडर कलर विथ राणी कॉम्बिनेशन. घ्या शोल्डरवर बघा. आणि तुम्हाला मी थोडस समजावून सांगतो. हिची जी बॉर्डर आहे ना ही आपण थोडी मोठी केलेली आहे. हिचं टेम्पल वर्क आहे बॉर्डरला लागून ते सुद्धा मोठं केलंय. बुट्टा जो आहे तो संपूर्ण साडीला शेवटपर्यंत आहे. थोडं टर्न व्हा. रिच पल्लू बघा. नाईस. सो युजली इरकल मध्ये टोक पदर असण्याची जी परंपरा आहे तसं नसून ह्याच्यामध्ये तुम्हाला फुलांची आणि मीनाकारी बुट्टी केलेले कम्प्लीट डिझाईन दिसणार आहे पदर. वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये आम्ही पैठणीचा पल्लू पण टाकलेला आहे. वा. असं म्हणजे आता याच्यामध्ये कलर सुद्धा बरेच आहेत. सुंदर आहे. मस्त. बरेच ऑप्शन्स आहेत. ऑफकोर्स तुम्ही स्टोरला भेट दिली की तुमच्या लक्षात येईलच. बरं काका आता मला विचारायचंय समजा कोणाला एखादी साडी आवडली त्यांना होम डिलिव्हरी हवी आहे म्हणजे घर बसल्या ऑर्डर प्लेस करायची तर ती सुविधा आपल्याकडे आहे का? 100% माझ्याकडे मुंबईच्या बाहेरचे आणि भारताच्या बाहेरचे सुद्धा कस्टमर आहे जे आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंग वरती खरेदी करतात. बर. सिंगल कंप्लेंट नाहीये. वाव. सिंगल कंप्लेंट नाहीये. आणि जे आहे आम्ही सत्य समोर मांडतो. समजा सेमी आहे तर सेमी आहे. प्युअर आहे तर प्युअर आहे. हे महत्वाचं. लपवा छपवी बिलकुल नाही. तुम्हाला पटलं तर घ्या. नाही पटलं नाही घेतलं तरी चालेल. मस्त. तर तुम्ही बघा तुम्हाला ज्या साड्या आवडल्या असतील त्याचा स्क्रीनशॉट काढा त्यांना कनेक्ट करा किंवा तर त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतेय. त्यांना व्हिडिओ कॉल साठीचं एखादं स्लॉट बुक करून सुद्धा तुम्ही घर बसल्या शॉपिंग करू शकता. थँक्यू सो मच काका इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. आणि काकड पैठणीचा नवीन कोरा स्टोर ओपन झालाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि इथे स्टोर व्हिजिट करायची असेल तर किती ते किती वाजेपर्यंत येणार? सकाळी आमच्याकडे 10:30ला शॉप ओपन होतं. ओके. ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत.
आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस की एखाद दिवस ऑल डे बंद ओपन, ऑल डे ओपन. ऑल डे आतापर्यंत तरी ऑल डे आहे, पण शक्यतो ग्राहकांनी फोन करून आलेलं बरं आहे. कुठे काय घटना असेल, काय असेल आपल्याला पुढचं माहित नाहीये. बरोबर. एक फोन केला तर तुमचा चक्कर वाचेल. ग्रेट. तर त्यासाठी म्हणून तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसत असेलच. शिवाय आपण सोशल मीडियावर कुठे कुठे ऍक्टिव्ह आहोत? आम्ही Instagramवर आहो, Facebook वरती आहो आणि ह्या 2 प्रकारांवरती आहे आणि YouTube वरती आहे. बर. तर कोणत्या नावाने त्यांचे प्रोफाईल तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर सर्च करायचे ते तुम्ही नावं स्क्रीनवर पाहू शकता. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यांच्या प्रोफाईलचे लिंक सुद्धा मिळतील. सो त्याच्यावर क्लिक केलं तर इझिली तुम्हाला त्यांचं प्रोफाईल दिसू शकतं. तर अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. जाण्यापूर्वी काकड पैठणीच्या नवीन कोऱ्या स्टोरला भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय? लालबाग मध्ये आम्ही आहोत सध्या. एक्झॅक्टली कुठे? तर लालबागचा राजा बसतो त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला चिवडा गल्ली असं विचारत या लालबागमध्ये. तिथे आल्यानंतर कोणालाही विचारा की लालबागचा राजा कुठे बसतो किंवा हनुमानाचं मंदिर कुठे आहे. त्याच्याच बॅक साईडला एक गल्ली आली आहे. त्या गल्लीतनं बाहेर पडला तर लगेचच तुम्हाला मसाल्यांची गल्ली दिसेल. तिथेच एक्झॅक्ट तुम्हाला दिसेल नारायण उद्योग भवन ही बिल्डिंग. गेट नंबर 1 त्याच्या अगदी अपोजिट साईडला गणेश नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला आहे काकड पैठणीचा हा नवीन कोरा शोरूम. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.